अकबर का किला होता था। अकबर का बेटा होता था जहांगीर, और जहांगीर का बेटा होता था शाहजहां, और शाहजहां का बेटा होता था औरंगजेब। जो औरंगजेब का नाम चेंज करके संभाजी नगर कर दिया, औरंगाबाद का नाम चेंज कर दिया। ये स्नान घर होते थे, ये स्नान शाहजहां का है, और दूसरा उनके बच्चे का है, तीसरा मुमताज बेगम का है। ये स्नान घर होते थे। ये स्नान घर है क्या? हाँ, ये खुला नहीं होता है? बेगम ये दरवाजे पुराने हैं। ये खुलता नहीं है? शाहजहां का किला है। हाँ, शाहजहां। मगर शाहजहां के पहले दूसरे के पास मुगलों को सरना सीना थी ना। नहीं, ये पहले मुगलों का था कि दूसरे किसी का था? नहीं, दूसरे किसी का नहीं था, उन्होंने यही बनाया। मुगलों ने बनाया था। मेरे सिर्फ हाँ, हेच पाहिलं फोटो मध्ये आपण। शिवराय, आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, आणि या जयंतीच्याच निमित्ताने मी मध्य प्रदेशमध्ये व्याख्यानासाठी आलो, आणि जाता जाता आम्ही या बऱ्हामपूरमध्ये ऐतिहासिक शहरामध्ये थांबलो। बऱ्हामपूरमध्ये आल्यानंतर अनेक जुन्या गोष्टी पाहायला मिळाल्या। त्यातली एक गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणचं ऐतिहासिक सत्य सांगतो। मी ज्या ठिकाणी उभा आहे हा आहे एक किल्ला। एक किल्ल्याचं नाव साई किल्ला आहे, आणि हा किल्ला 1657 मध्ये बांधलेला आहे। आणि दुसरी गोष्ट, मी ज्या ठिकाणी उभा आहे हे शहाजहांची जी बेगम आहे होती मुमताज, त्यांच्या आंघोळीसाठी हे बनवलेलं होतं। या बाजूला गरम पाणी यायचं आणि या समोरच्या बाजूला थंड पाणी यायचं, असं हा बेगमचा हा किल्ला होता। आणि त्यातूनही महत्त्वाची एक गोष्ट, आता तुम्ही आपल्या वरच्या बाजूला पहा, ही जी पेंटिंग आहे ही पेंटिंग 1457 मध्ये केलेली आहे। जवळपास 600, 700, 800 वर्ष झालेत ही पेंटिंग केलेली आहे। आणि ही जी पेंटिंग केली होती, हे जे कोरलेलं होतं, ही पेंटिंग अजूनसुद्धा तशीच आहे। आणि आग्र्यामध्ये जो ताजमहल बांधला, तर पहिली ब्ल्यू प्रिंट या पेंटिंगमध्ये काढली, आणि नंतर ती आग्र्याचा ताजमहल बांधला। असं हे ऐतिहासिक ठिकाणी आम्ही बऱ्हामपूरला आलो। अजूनही अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत, पण हे आम्ही मुमताजची ज्या ठिकाणी त्या आंघोळ करायच्या त्या ठिकाणी आलो, आणि ते ठिकाण तुम्हाला या ठिकाणी दाखवलं। अजूनही अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत, त्या आपण थोड्या वेळाने बघू। कुठे ठेवलं होतं म्हणे? हा, ते जुनं। ते म्हणे आता मस्त हे लागेल म्हणे काहीतरी दुसरा आऊ खाना हेच आहे म्हणे आऊ खाना।
आता आणखीन हे मित्रांनो, औरंगजेबचे पूर्वज जे सगळ्यात पहिले पूर्वज होते त्याच्यामध्ये ऐतिहासिक पुरुष ज्याचं नाव शहाजहान यांनी बऱ्हामपूरमध्ये हा शाही किल्ला बनवला होता. अत्यंत प्रचंड मोठा हा किल्ला आहे. आपल्या एका नदीच्या बाजूला हा किल्ला बनवलेला आहे. तापी नदी एका बाजूला आहे. तापी नदीच्या बाजूला हा किल्ला बसवलेला आहे. अत्यंत 1457 मध्ये बनवलेला हा किल्ला. त्याची तटबंदी अजून सुद्धा एक मजबूत आहे. अनेक पूर इथं आले गेले पण अजून सुद्धा तटबंदी तशीच आहे. आणि मागे तुम्ही बघता की खूप दूर ज्या बऱ्हामपूरला त्या कालखंडामध्ये 8 किलोमीटरची तटबंदी होती. पूर्ण भिंती बांधलेल्या होत्या. अत्यंत प्रचंड मोठ्या भिंती बांधलेल्या होत्या. जिथं खरंच संभाजी महाराजांचं मला आश्चर्य वाटतं. इथून शेकडो हजारो किलोमीटर दूर रायगड आहे आणि तिथून संभाजी महाराज आपलं सैनिक घेऊन या बऱ्हामपूरला आले आणि याच उत्तर भागातून संभाजी महाराजानं आपल्या बऱ्हामपूरमध्ये हल्ला केला. म्हणजे ना भूतो ना भविष्य असं बऱ्हामपूरचं संभाजी महाराजांनी हाल केले. आता तुम्ही त्या छावा चित्रपटामध्ये त्याचं ते बघितलं असं. इतकं प्रचंड असा हा किल्ला आहे. इतकं प्रचंड हे शहर आहे. एवढी सुरक्षा असताना एवढे मोठाले भिंती असताना संभाजी महाराजांनी जो पराक्रम केला तो खरंच अद्भुत आहे. अशा संभाजी महाराजांचं खरंच आपण इतिहास ऐकला पाहिजे. ही तापी नदी आहे आणि शहाजहाननं जेवढे काही किल्ले बांधले हे जवळपास सगळे किल्ले हे नदीच्याच तीरावर बांधले. तर तुम्ही जर कधी बऱ्हामपूरला आलात तर नक्कीच हे बऱ्हामपूर ऐतिहासिक शहर आहे. या ठिकाणी अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. आपण सुद्धा कधी या मध्य प्रदेश आणि बऱ्हामपूरला आलात ते अवश्य हा किल्ला पाहून जा. धन्यवाद.
हा, चालू. चालू नक्की. पहिले हा, करतात ते. हा, मित्रांनो, जय जिजाऊ. आज बऱ्हाणपूर मध्य प्रदेशमध्ये जेव्हा आम्ही हा शाही किल्ला बघायला आलो, या शाही किल्ल्याचं वैशिष्ट्य की हा किल्ला 6 मजली होता. जसं आग्र्यामध्ये दिवाण-ए आम आणि दिवाण-ए खास असे 2 प्रकार होते, तसं सुद्धा मी ज्या ठिकाणी उभा आहे हा दिवाण-ए खास आहे. म्हणजे इथे फक्त महत्त्वाच्या व्यक्तीसोबतच शहाजहान हा चर्चा करायच्या, आणि दिवाण-ए खास हे आहे, आणि दिवाण-ए आम म्हणजे समोरची जी तुम्हाला बिल्डिंग दिसते ते दिवाण-ए आम आहे. ते दिवाण-ए आम हे दिवाण-ए खास हे तापई नदीच्या तीरावर हा किल्ला आहे. तुम्हाला मी या किल्ल्याचे काही अवशेष दाखवतो की हा किल्ला 1457मध्ये शहाजहाननं घेतला. नंतर घेतल्यानंतर त्याने परत याचं काही बांधकाम केलं. हे दिवाण-ए खास म्हणून हे या ठिकाणाकडे पाहिलं जातं. हा किल्ला 6 मजली होता. आता या बाजूला ही तापी नदी आहे, ही तापी नदी आहे, आणि हे 80 फूट उंच या तापी नदीपासून हा किल्ला आहे. ते मजले पहा तुम्ही, 1 2 3 4 मजबूत आहे. 600 वर्षे सुद्धा या किल्ल्याला झाले. आणि संभाजी महाराजांनी ज्यावेळेस या बऱ्हाणपूरवर आक्रमण केलं तेव्हा अशी संपूर्ण प्रचंड तटबंदी होती, प्रचंड तटबंदी. पण एवढी प्रचंड तटबंदी असताना, 8 किलोमीटरची तटबंदी असताना, केवळ 6 ते 7च दरवाजे या बऱ्हाणपूरमध्ये येण्यासाठी होते. पण संभाजी महाराजांनं आपल्या अफलातून कामगिरी करून त्या दरवाजेतून आत प्रवेश केला आणि हे बऱ्हाणपूरवर प्रचंड असा छापा मारला की ज्यामुळं खुद्द औरंगजेब आपलं तख्त सोडून दक्षिणेमध्ये आला. चला समोर.
आहे